Good afternoon, class. Today we will start a subject emission topic management of patient with disorder of the upper respiratory airway. Sorry for inconvenient. अं, तर आपण आता मॅनेजमेंट बघणार आहे पेशंटमध्ये कुठल्या तर अप्पर रेस्पिरेटरी एअरवेचा. तर पहिला डिसीज आहे obstruction of the upper airway. The upper airway obstruction happens when there is an anatomic narrowing or occurrence or occlusion that result in a reduced ability to exchange the gases in or out of the lungs. अपर एअरवे ऑब्स्ट्रक्शन मध्ये काय होतं, जो एअरवे तो नॅरो होतो किंवा त्याच्यात ऑक्युरन्स होतो, त्याच्यामुळे काय होतं, जो हवा आत किंवा बाहेर घेण्यास डिफिकल्टी होती, त्याची ॲबिलिटी कमी होती. द ऑब्स्ट्रक्शन कॅन लीड टू द रेस्पिरेटरी फेल्युअर. ऑब्स्ट्रक्शनमुळे आपल्याला रेस्पिरेटरी फेल्युअर बघायला भेटतो, अरिथमियाज बघायला भेटतो, कार्डियक अरेस्ट बघायला भेटतो, और इवन डेथ विदिन अ मिनिट्स. अपर एअरवे ऑब्स्ट्रक्ट झाल्यावरती डेथ होती विदिन अ मिनिट्समध्ये. The areas in the upper airway obstruction that can affect are the windpipe. अपर एअरवे ऑब्स्ट्रक्शन मध्ये कुठे कुठे अफेक्ट होतो, तर विंडपाईप म्हणजे ट्रकिया मध्ये, व्हाईस बॉक्स म्हणजे लॅरिंक्स मध्ये, और थोरॅक्स म्हणजे फॅरिंग्स मध्ये. तर अपर एअरवे ऑब्स्ट्रक्शन जे हे कॉजेस ते बघूयात कशा कशामुळे अपर एअरवे ऑब्स्ट्रक्ट होतो. तर व्हायरल इन्फेक्शनमुळे होऊ शकतं, एखादी फॉरेन बॉडीज लहान मुलांमध्ये टॉईज वगैरे नाकात अडकले, घशात अडकले, त्याच्यामुळे होऊ शकतं. ॲलर्जिक रिॲक्शनमुळे होऊ शकतं, मसल पेनमुळे होऊ शकतं, ब्रॅकेल इन्फेक्शनमुळे होऊ शकतं, एपिग्लॉटिसमुळे होऊ शकतं, रिट्रोफ्रॅजियल ॲप्सिसमुळे होऊ शकतं, ट्रॉमा किंवा इंजुरी ऑफ द थ्रोट ह्याच्यामुळे होऊ शकतं, बॅकफॉल ऑफ द टंग त्याच्यामुळे होऊ शकतं, देन क्रूप केमिकल बर्न्स अँड रिॲक्शन, देन थ्रोट कॅन्सर, व्होकल कॉर्ड प्रॉब्लेम्स and a peritonsillar abscess. तर आता हे बघूया. The following medical condition are some of the possible cause of the respiratory obstruction. हे खाली दिलेले हे काही मेडिकल टर्म्स आहेत, मेडिकल कंडिशन आहेत, कशाचे कॉजेस आहेत ते रेस्पिरेटरी ऑब्स्ट्रक्शनचे. तर अस्थमा आहे, COPD आहे, एम्फायसेमा आहे, ब्रॉन्कियोलायटिस आहे, देन फायब्रोसिस अल्व्हिओलायटिस आहे, लंग कोलॅप्स आहे आणि लंग फायब्रोसिस आहे. त्याचं क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय काय आहे म्हणजे क्लिनिकलमध्ये आपण काय काय बघू, कशा पद्धतीने आपण असेसमेंट करू शकतो. द सिम्पटम्स व्हॅरी डिपेंडिंग ऑन द कॉजेस. जे सिम्पटम्स आहेत साइन अँड सिम्पटम्स ते व्हॅरी होतात कॉजेसवरती, बट सम सिम्पटम्स आर कॉमन इन ऑल टाइप्स ऑफ द एअरवे ब्लॉकेज. पण असे काही सिम्पटम्स आहेत जे सगळ्या एअरवे ब्लॉकेजमध्ये कॉमन आहेत. तर ते कॉमन बुक आहेत कुठले आहेत, डिफिकल्टी ब्रिदिंग घेण्यास डिफिकल्टी होणे, इनॅबिलिटी टू कप जे कप सिक्रेशन बाहेर काढण्यास इनॅबिलिटी होणे, अनकॉन्शियस म्हणजे पेशंट अनकॉन्शियस होतो, ज्याने गॅस्पिंग ऑफ एअरचं गॅस्पिंग होतं, चोकिंग होती म्हणजे घशात किंवा नाकात काहीतरी अडकले ते, रेस्पिरेटरी अरेस्ट, देणे सायनोसिस म्हणजे ऑक्सिजन सप्लाय कमी भेटणे बॉडीला, विजिंग होऊ शकतं, अँड डेथ. त्याने याचं डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसं करायचं अप्पर एअरवे ऑब्स्ट्रक्ट झाल्यानंतर. द फिजिकल एक्झामिनेशन मे शो. फिजिकल एक्झामिनेशन मध्ये आपल्याला काय बघायला भेटतं, डिक्रीज ब्रेथ साऊंड इन लंग्स अँड रॅपिड अँड शॅलो और स्लो ब्रिदिंग. हे आपल्याला डिक्रीज ब्रेथ साऊंड झालेला दिसतो लंगमध्ये, किंवा आणि रॅपिड शॅलो और स्लो ब्रिदिंग बघायला भेटली. द टेस्ट आर युजली नॉट नेसेसरी. कुठले पण टेस्ट युजली आपण नेसेसरी प्रोव्हाइड करत नाही या पेशंटमध्ये. देणे बट मे इन्क्लूड ब्रॉन्किओस्कोपी, लॅरिंगोस्कोपी अँड एक्सरे. ब्रॉन्किओस्कोपी म्हणजे एक स्कोप असतो, तो आपण ब्रॉन्कसमध्ये टाकून लंग्समध्ये टाकून आपण इन्स्पेक्शन करतो. लॅरिंगोस्कोपी म्हणजे एक स्कोप असतो, त्याला पुढे कॅमेरा असते, लाईट असते, त्याच्यामुळे आपल्याला एक व्हिज्युअल दिसतं स्क्रीनवरती काय ब्लॉकेज आहे का, काय प्रॉब्लेम आहे का ते, आणि एक्सरेमुळे आपण फाइंडिंग करू शकतो. तर आता मॅनेज कसं करायचं, मॅनेजमेंट आहे. द एअरवे ऑब्स्ट्रक्शन इज अन इमर्जन्सी. एअरवे ऑब्स्ट्रक्शन जे कंडिशन आहे ही इमर्जन्सी कंडिशन मध्ये येते. द ऑब्स्ट्रक्शन कॉज बाय द इन्फ्लामेशन
inflammatory or the allergic reaction may be treated with the bronchodilator drug, corticosteroids, intubation and administration of the oxygen. ऑब्स्ट्रक्शन हे कशामुळे होऊ शकतं, हे इन्फ्लॅमेटरी असतं किंवा ॲलर्जिक असतं. तर त्यासाठी आपण त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण कुठले ड्रग यूज करतो, ब्रोंकोडायलेटेड ड्रग यूज करतो, कॉर्टिकोस्टेरॉइड्स जे ड्रग आहेत ते यूज करतो, इंट्युबेशन करतो म्हणजे नाकात किंवा घशात आपण इंट्यूब करतो, लॅरिंगोस्कोप टाकतो, लॅरिंजल ट्यूब किंवा नोझोगॅस्ट्रिक ट्यूब टाकतो आणि ऑक्सिजनची थेरपी प्रोव्हाइड करतो म्हणजे ऑक्सिजन सप्लाय प्रोव्हाइड करतो पेशंटला. If the patient has complete obstruction and is unable to speak or breathe, the Helmich maneuver may be life-saving. ज्यावेळेस पेशंटला कम्प्लिटली ऑब्स्ट्रक्शन असतो, त्याचा एअरवे म्हणजे पूर्णपणे ऑब्स्ट्रक्शन असतो आणि ज्यावेळेस तो बोलू शकत नाही, ब्रीथ घेऊ शकत नाही, त्यावेळेस आपण मॅन्युअर आहे, एक मॅन्युअर आहे नेक्स्ट पेजमध्ये हे फोटो येते त्याच्यानंतर समजून तुम्हाला. तर ही हा मॅन्युअर इथे लाईफ सेव्हिंग इफेक्ट करतो. हेल्मिक मॅन्युअरलाच आपण ॲबडोमिनल थ्रस्ट बोलतो. आर अ सिरीज ऑफ अंडर द डायफ्राम ॲबडोमिनल थ्रस्ट. They recommended for the helping a person who's choking of a foreign object. म्हणजे ज्या पर्सनने चाइल्डने फॉरेन ऑब्जेक्ट मुळे त्याला चोकिंग झालेली त्यामध्ये आपण हेल्मिच मॅन्युअर किंवा ॲबडोमिनल थ्रस्ट प्रोव्हाइड करतो. द हेल्मिच मॅन्युअर हे असं असतं. आपण पेशंटच्या ॲबडोमेनच्या थोडंसं वरती आणि डायफ्रॅमच्या तिथे एका हाताची मुठी करून आणि दुसऱ्या हाताने सपोर्ट देऊन अप्पर साईडला आपण पुश करतो, जेणेकरून जे चोकिंग सब्जेक्ट आहे किंवा फॉरेन बॉडीज आहेत ते माउथमधून नोजमधून बाहेर पडतील. तर ॲबडोमिनल थ्रस्ट बघूयात काय. द ट्रीटमेंट डिपेंड ऑन द कॉजेस ऑफ द ब्लॉकेज. ह्याची जी ट्रीटमेंट आहे ती ब्लॉकेजच्या कॉजेसवरती डिपेंड असते. The objects stuck in the airway may be removed with the laryngoscope or bronchoscope. जो ऑब्जेक्ट स्टक झालेला असतो, चिटकलेला असतो एअरवेला, तो आपण ब्रॉन्कोस्कोप किंवा लॅरिंगोस्कोपने रिमूव्ह करतो. अ ट्यूब मे बी इन्सर्टेड इन टू द एअरवे, एंडोट्रॅकियल ट्यूब और नेझोट्रॅकियल ट्यूब. आपण दोन प्रकारचे ट्यूब पण इन्सर्ट करू शकतो, ते एंडोट्रॅकियल ट्यूब आणि नेझोट्रॅकियल ट्यूब, नाकामधून आणि तोंडामधून. नाकामधून टाकतो ट्यूब त्याला काय बोलतात, नेझोट्रॅकियल, आणि तोंडामधून टाकतात त्याला एंडोट्रॅकियल बोलतात. समटाइम्स an opening is made directly into the airway, tracheostomy or coracotracheotomy. आपण डायरेक्टली ओपनिंग करतो, सर्जिकल ओपनिंग इन्सिजन करून आपण ट्रकियाला तिथे ओपनिंग करतो, त्याला आपण ट्रकिओस्टोमी बोलतो. An emergency tracheostomy may be required if the obstruction can not be mechanical or pharmacological relieved within a few minutes. जर ट्रकिओस्टोमी कधी करायची, ज्यावेळेस मेकॅनिकली पण आपण इफेक्ट करून झाले, एफर्ट्स करून झाले, फार्मिकॉलॉजिकल करून झाले, पण पेशंटला रिलीफ भेटतच नाही, त्यावेळेस आपण इमर्जन्सीमध्ये ट्रकिओस्टोमी करतो. नर्सिंग केअर काय करायचे याच्यामध्ये, मॉनिटर पेशंट फॉर रेस्पिरेटरी स्टेटस. जे पेशंटचे रेस्पिरेटरी स्टेटस आहेत, व्हायटल सायन्स आहेत, ते सगळे मॉनिटर करायचे. सक्शन द एअरवे ॲज स्मॉल ॲस्पिरेशन फॉरेन बॉडीज मे बी रिमूव्ह. सक्शन करायचं पेशंटच्या एअरवेचं. Then if complete obstruction is present, prepare for intubation and initiate CPR. जर कम्प्लिटली ऑब्स्ट्रक्टेड असेल पेशंटचं एअरवे, तर त्यावेळेस आपण इंट्युबेशन करतो, म्हणजे ट्यूब्स बॉडीच्या आतमध्ये टाकतो किंवा CPR स्टार्ट करतो. जे क्लोजली मॉनिटर पेशंट ॲट रिस्क ऑफ लॅरिंजियल ऑब्स्ट्रक्शन following neck injury or patient at high risk of the anaphylaxis such as after antibiotics or radioactive dyes. तर पेशंटला क्लोजली मॉनिटर करायचं, जेणेकरून पेशंटला लॅरिंजियल इन्फेक्शन हे कशामुळे होते ते आपल्याला हाय रिस्क त्याचे इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी. तर प्रिव्हेन्शन कसं करायचं अपर एअरवे ऑब्स्ट्रक्शनला, प्रिव्हेन्शन कसं करायचं. प्रिव्हेन्शन डिपेंड ऑन द कॉजेस ऑफ द अपर एअरवे ऑब्स्ट्रक्शन. द फॉलोइंग मेथड्स मे हेल्प टू प्रिव्हेंट एन ऑब्स्ट्रक्शन. तर खालील दिलेल्या मेथडपैकी आपण प्रिव्हेंट करू शकतो ऑब्स्ट्रक्शनला. इट स्लोली अँड च्यू फूड कम्प्लिटली. हळूहळू खायचं आणि पूर्णपणे चावून खायचं. डोंट ड्रिंक टू मच अल्कोहोल बिफोर और व्हाईल इटिंग. खाताना किंवा खाण्याच्या आधी जास्त प्रमाणात अल्कोहोल ड्रिंक करायचं नाही.
कीप स्मॉल ऑब्जेक्ट अवे फ्रॉम यंग चिल्ड्रन. यंग चिल्ड्रन पासून जे छोटे छोटे म्हणजे जे असे ऑब्जेक्ट आहेत जे नाका तोंडात इझिली जाऊ शकते त्यांच्यापासून लांब ठेवायचे. मेक शुअर डेंचर फिट प्रॉपरली. डेंचर मध्ये जे ओल्डर एज मध्ये दात लावतात आर्टिफिशियल दात ते प्रॉपरली फिटेड आहेत का ते बघायचे. नेक्स्ट कंडिशन आहे एपिस्टॅसिस. द एपिस्टॅसिस म्हणजे काय बघूयात. एपिस्टॅसिस ऑल्सो नोन एज नोज ब्लिडिंग. घोळणा फुटणे त्याला आपण एपिस्टॅसिस बोलतो. इज अ कंडिशन वेअर देअर इज ऍक्टिव्ह ब्लिडिंग और ऍक्टिव्ह हेमोरेज फ्रॉम द नॉस्ट्रिल्स nasal cavity or nasopharynx. This occur when the blood vessel inside the nose are injured or damaged. Epistaxis is usually not life-threatening, but prompt treatment is needed to prevent the prolonged bleeding and further problem. एपिस्टॅसिस म्हणजे काय. नोज ब्लिडिंग घोळणा फुटणे त्याला म्हणतो आपण. तर ह्याच्यामध्ये काय होतं ऍक्टिव्ह ब्लिडिंग होती, हिमोरेज होतं, ब्लिडिंग होती कशामधून नॉस्ट्रलमधून नेझल कॅव्हिटीमधून किंवा नॅझोफॅरिंक्स मधून. तर ही ब्लिडिंग का होती जे नोज मध्ये जे ब्लड व्हेसल आहेत त्यांना डॅमेज होतं किंवा इंजुरी होती त्याच्यामुळे नोज ब्लिडिंग होती. तर ही जी एपिस्टॅसिस कंडिशन आहे तर ही काय लाईफ थ्रेटनिंग नाही म्हणजे ह्याच्यात कुठलाही रिस्क नसतो पण आपण त्याला ट्रीटमेंट करतो का तर फर्दर प्रॉब्लेम प्रिव्हेंट करण्यासाठी. The nosebleed epistaxis are categorized based on where they organize and described as either anterior originated from the front of the nose or posterior originated from the back of the nose. जे नोज ब्लिडिंग आहे ते आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो अँटेरियर आणि पोस्टेरियर. अँटेरियर म्हणजे ब्लिडिंग नोजच्या पुढच्या भागातून येणे आणि पोस्टेरियर म्हणजे जे ब्लिडिंग आहे ते नोजच्या पाठच्या भागातून येणे. तर अँटेरियर नोज ब्लिडिंग म्हणजे काय. अँटेरियर नोज ब्लीड मेक्स अप टू द 90% ऑफ ऑल नोज ब्लीड्स. द मोस्ट कॉमन साइट ऑफ द अँटेरियर ब्लिडिंग इज इन द नेझल सेप्टम. त्यालाच म्हणतो आपण ब्रिज ऑफ द नोज. द अँटेरियर नोज ब्लीड आर युजली easy to control either by measure that can be performed at home or by doctor. जे नोज ब्लिडिंग होतं त्यातलं 90% नोज ब्लिडिंग आहे ना ते अँटेरियर नोज ब्लिडिंग असतो. आणि नोज ब्लिडिंग कुठून होतं जे नेझल सेप्टमच आहे म्हणजे राईट आणि लेफ्टला जे नोज डिवाइड केलं होतं त्याच्यामध्ये एक सेप्टम आहे त्याला आपण नेझल सेप्टम बोलतो. त्यालाच ब्रिज ऑफ द नोज बोलतो. तिथून जे ब्लिडिंग होते अँटेरियर ब्लिडिंग मध्ये. तर हे अँटेरियर ब्लिडिंग हे ब्लिडिंगला कंट्रोल करण्यासाठी खूप इझी आहे आणि ते आपण घरी बसल्या पण करू शकतो किंवा डॉक्टरांच्या हेल्पने पण करू शकतो. तर दुसरं आहे पोस्टेरियर नोज ब्लीड आर मच लेस कॉमन देन अँटेरियर नोज ब्लीड. दे टेंड टू ऑकर मोर ऑफन इन एल्डर पीपल. The bleeding usually originated from an artery in the back of the nose. The blood usually drains down the back of the throat inside coming from nostril. जे नोज ब्लीड आहे पोस्टेरियर हे खूप लेस कॉमन आहे कशापेक्षा अँटेरियर पेक्षा. आणि जे पोस्टेरियर नोज ब्लिडिंग मध्ये जे पेशंट असतात ते एल्डरली पेशंट असतात म्हणजे एजड पेशंट असतात पीपल असतात. ते ह्याच्यात पोस्टेरियर नोज ब्लीड मध्ये जे ब्लिडिंग होतं ते जे आर्टरीज आहेत नोजमध्ये बॅकमध्ये एकदम तिथे डॅमेज झाल्यामुळे ब्लिडिंग होते. देणे कॉजेस अँड रिस्क फॅक्टर. तर लोकल कॉज काय आहे फिंगर नेल ट्रॉमा ड्यू टू द एक्सेसिव्ह नोज पिकिंग. दिस इज द मोस्ट कॉमन कॉज अमंग द चिल्ड्रन. म्हणजे लहान मुलं नाकात बोटं घालतात त्याच्यामुळे ब्लिडिंग होती. तो हा मोस्ट कॉमन कॉज आहे कोणामध्ये चिल्ड्रनमध्ये. देन ट्रॉमा टू द नोज. नोजला काही इंजुरी होणे किंवा फेशियल ट्रॉमा किंवा चेहऱ्याला काही ट्रॉमा ड्यू टू द ॲक्सिडेंट ऑर बिंग हिट ऑन अ नोज बाय बॉल अँड फिस्ट. बॉलने वगैरे नाकाला लागत त्याच्यामुळे पण नोज ब्लिडिंग होऊ शकते. त्याने फ्रॅक्चर ऑफ द नेझल बोन. नेझल बोन म्हणजे फ्रॅक्चर झाल्यानंतर पण नोज ब्लीड होऊ शकते. देणे आयनोट्रोजेनिक कॉजेस इन्क्लूड नेझोगॅस्ट्रिक नेझोट्रकियल इंट्युबेशन. जेव्हा आपण इंट्युबेट करतो पेशंटला नेझोगॅस्ट्रिक ट्यूब टाकतो किंवा नेझोट्रकियल ट्यूब टाकतो त्याच्या इंजुरीमुळे पण नोज ब्लिडिंग होते. देणे इन्फेक्शन कॉजेस. Infection. Children usually present with the epistaxis due to the local irritation or a recent URTI. URTI म्हणजे upper respiratory tract infection.
देन व्हायरल रायनायटिस और ॲक्यूट सायनायटिस. देन अदर काय आहेत, अदरमध्ये कुठले कुठले आहेत, फॉरेन बॉडी इन अ नोज, deviation of a nasal septum, atmospheric changes such as a sudden movement to high altitude. हाय अल्टिट्यूड म्हणजे उंच पर्वतरांगांवरती गेल्यावरती पण होऊ शकतं. एनी ग्रोथ इन नेझल कॅव्हिटी लाईक पॉलिप्स, बिनाइन और मॅलिग्नंट ट्यूमर. ट्यूमर म्हणजे कॅन्सर, एक सेल तिथे नवीन तयार होते, ती बिनाइन असते किंवा मॅलिग्नंट असते. देन जनरल कॉजेस, इडिओपॅथिक, ॲट द टाइम द कॉज ब्लिडिंग मे नॉट बी क्लिअर. इडिओपॅथिक म्हणजे अननोन कॉज असतो. हायपरटेन्शन कॉमनली सीन इन ओल्ड एज, हार्ट डिसीजमुळे होतं. प्रेग्नन्सी, ब्लिडिंग डिसऑर्डर, ड्रग्स कोणते कोणते त्याच्यामुळे होऊ शकते नोज ब्लिडिंग. ॲनाल्जेसिक, अँटीहिस्टामाइन, कॉर्टिकोस्टेरॉइड. ॲक्टिव्ह इन्फेक्शन लाईक टायफॉइड, निमोनिया, मलेरिया, डेंगू फीवर, मेजल्स एक्सेट्रा. क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये काय आहे बघूयात आपण. डार्क और ब्राउन रेड ब्लिडिंग from one or both nostrils is the most common sign of the epistaxis. डार्क अँड ब्राईट ब्लिडिंग होतं एका किंवा दोन्ही नाकांच्या पुढ्यामधून, हे मोस्ट कॉमन साईन आहे एपिस्टॅसिसचं. द पेशंट मे हॅव ट्रबल ब्रिथिंग, स्मेलिंग और टेकिंग इफ ब्लड क्लॉट ब्लॉक नोस्ट्रिल. पेशंटला ट्रबलिंग होतं श्वास घेण्यासाठी किंवा स्मेल घेण्यासाठी किंवा बोलण्यासाठी. कशामुळे तर जे ब्लडचे ब्लॉक्स आहेत ते नॉस्ट्रिलमध्ये तयार होतात त्याच्यामुळे. इफ द पेशंट सॉलो ब्लड, स्टूल, बाउल मुवमेंट मे लुक बॅक. अदर सिम्पटम्स इन्क्लूड हेडेक, कन्फ्युजन, फॅटिक, डिझीनेस, वीकनेस, इस्पेशली वेन द लूज लॉट्स ऑफ ब्लड. जेव्हा ब्लडचं खूप मोठ्या प्रमाणात लॉस होतो त्यावेळेस आपल्याला हेडेक बघायला भेटतो, कन्फ्युजन बघायला भेटतं, डिझीनेस बघायला भेटतो, फेंटिंग बघायला भेटतं, वीकनेस बघायला भेटतो. इफ द ब्लिडिंग इज heavily enough, the blood can fill up the affected nostrils and overflow into the nasopharynx, causing simultaneously bleeding from the other nostril as well. The blood can also drip into the back of the throat and down into the stomach, causing the person to sit up and even vomit the blood. जर खूप मोठ्या प्रमाणात ब्लिडिंग झालं तर ते ब्लिडिंग आपल्या नॅझोफॅरिंक्स थ्रू स्टमकमध्ये जातं आणि ते स्टमकमध्ये गेल्यानंतर पेशंटला ते ब्लडिंग आहे स्टमकमध्ये गेलेलं ब्लड ते वॉमिटिंग थ्रू बाहेर येतं. तर डायग्नोस्टिक इव्होल्युशन कसं करणार. पास्ट टाइम पेशंट मेडिकल हिस्ट्री घ्यायची, CBC चेक करायचं, कम्प्लीट ब्लड काउंट करायचं पेशंटचा, हिमोक्रॅटिक काउंट करायचं, ब्लिडिंग टाईम आणि थ्रोम्बिन टाईम चेक करायचं पेशंटचा. देन नेझल सेप्टल एक्झामिनेशन करायचं, देन नेझल एंडोस्कोपी करायची, देन एन्जिओग्राफी करायची, सिटी स्कॅन इन एमर्जन्सी किंवा हायली सिव्हिअर केसेसमध्ये, आणि नॅझोफॅरिंगोस्कोपी करायची. तर एपिस्टॅसिसचं मेडिकल मॅनेजमेंट काय. अँटेरियर ब्लिडिंग नोज ब्लीडचं बघूयात. अ मायनर नोज ब्लीड दॅट हॅज स्टॉप्ड मे रिक्वायर्ड नो ट्रीटमेंट ॲट ऑल. अँटेरियर नोज म्हणजे जे मायनर नोज ब्लिडिंग होती त्याच्यामध्ये कुठल्या ट्रीटमेंटची गरज पडत नाही. इफ द सोर्सेस ऑफ द ब्लिडिंग इज फ्रॉम ब्लड वेसल दॅट इझिली सीन, द डॉक्टर मे cauterize it, seal the blood vessel with the chemical called silver nitrate, applying local tropical anesthesia inside the nose. जर ब्लिडिंग हे ब्लड वेसलमधून होत असेल आणि इझिली डॉक्टरला दिसत असेल तर डॉक्टर ह्यावेळेस काय करतो, केमिकल जे ब्लड वेसल आहे त्यांना स्टॉप करतो किंवा सील करतो. तर केमिकल कुठलं यूज करतात, सिल्वर नायट्रेट यूज करतात, ते अप्लाय करतात विथ द अंडर LA म्हणजे लोकल अनेस्थेशिया. The chemical cauterization is the most effective when the visible bleeding originated from the very front part of the nose. हे जे केमिकल ट्रीटमेंट करतो आपण सिल्वर नायट्रेटची, ती कधी इफेक्टिव्ह असते ज्यावेळेस डॉक्टरला किंवा आपल्याला जे नोज ब्लिडिंग आहे ते एकदम क्लिअर दिसत असतं फ्रंट पार्ट पासून असतं, त्यावेळेस हे इफेक्टिव्ह आहे. इन मोर कॉम्प्लिकेटेड केसेस द नेझल पॅकिंग मे बी रिक्वायर्ड टू स्टॉप द ब्लिडिंग. खूप कॉम्प्लिकेटेड केसमध्ये आपण नोजला डायरेक्ट पॅक करून टाकतो,
कशासाठी? ब्लिडिंगला स्टॉप करण्यासाठी. नेझल पॅकिंग अप्लाय डायरेक्ट प्रेशर इनसाइड द नोस्ट्रिल टू प्रमोट द क्लॉटिंग अँड स्टॉप द ब्लिडिंग. नेझल पॅकिंगमध्ये काय करतो आपण? एक डायरेक्ट प्रेशर हे करतो आपण, अप्लाय करतो नॉस्ट्रिल्सवरती, त्याच्यामुळे ब्लिडिंग थांबते. द मेनी डिफरंट टाइप्स ऑफ द नेझल पॅकिंग आर अवेलेबल इन्क्लुडिंग पेट्रोलियम गॉज. नेझल पॅकिंगचे पण खूप सारे टाईप आहेत. त्यातले हे बघा, पेट्रोलियम किंवा व्हॅसलिन गॉज म्हणतात त्याला. ज्यानं बलून नेझल पॅक असतं अँड ए सिंथेटिक स्पॉन्ज पॅक्स दॅट एक्सपांडेड when moistened. The decision as to which one to use is made by the doctor. ह्याच्यापैकी डॉक्टरवरती डिपेंड असतो डॉक्टर कोणता नेझल पॅक यूज करणार. देणे पोस्टेरियर नोज ब्लीड मध्ये कशी ट्रीटमेंट करायची? पोस्टेरियर नोज ब्लीड दॅट डज नॉट स्टॉप ब्लीडिंग ऑन इट्स ओन रिक्वायर्ड ॲडमिशन टू द हॉस्पिटल. As this type of the nosebleed can be very serious. In order to control the bleeding, posterior nasal packing will be inserted by the doctors and frequently require sedatives and pain medication. जे पोस्टेरियर नोज ब्लीडिंग मध्ये ते आपण अँटेरियर सारखं करत नाही, घरच्या घरी करत नाही किंवा इतकं अँटेरियर नोज ब्लीडिंग मध्ये जे मेडिकल मॅनेजमेंट तेवढं रिक्वायर नसतं. पण पोस्टेरियर नोज ब्लीडिंग मध्ये आपल्याला पेशंटला ॲडमिट करावं लागतं आणि ॲडमिट केल्यानंतर त्याच्या कुठल्या व्हेसलमधून ब्लिडिंग होते ते चेक करून नेझल पॅकिंग करतात डॉक्टर आणि त्याला मेडिकेशन देतात. कुठले? सेडेटिव्स आणि पेन किलर, म्हणजे पेनपासून पेन कमी होण्यासाठी. देणे आपला पार्ट नर्सिंग मॅनेजमेंट कसं करायचं. हाऊ डू यू स्टॉप द कॉमन नोज ब्लिडिंग. आपण कॉमन नोज ब्लिडिंग कशा पद्धतीने स्टॉप करणार? तर याच्या काही पॉईंट्स आहेत ते बघूयात. तर पहिलं आहे लीन फॉरवर्ड टू कीप द ब्लड फ्रॉम गोईंग डाऊन बॅक ऑफ द थ्रोट अँड ब्रीथ थ्रू माउथ. म्हणजे पेशंटला आपण फॉरवर्ड पुढं होऊन बसायला सांगायचं, जेणेकरून जे बॅक ऑफ द थ्रोट ब्लड जाणवतं ते जाणार नाही. आणि ब्रिदिंग करायला सांगायची कशामधून? माउथमधून. पिंच द लोअर सॉफ्ट पार्ट ऑफ द नोज टाइटली युजिंग द थंब अँड इंडेक्स फिंगर फॉर द 5 to 20 minutes. जो नोजचा एकदम सॉफ्ट पार्ट आहे, लोअर पार्ट सॉफ्ट, तो आपण आपल्या अंगठ्याने आणि इंडेक्स फिंगरनी टाइटली हे करून ठेवायचं, दाबून ठेवायचं. किती वेळासाठी? 5 ते 20 मिनिटासाठी. सिट क्वाइटली कीपिंग द हेड higher than the lower level of the heart. Do not lay flat or put hand between the legs. तर पेशंटला आपण क्वाइटली बसायला सांगायचं आणि जे आपलं हेड आहे त्या हार्टच्या लेवलपासून थोडंसं वरती करायला सांगायचं. पेशंटला आपण ह्या कंडिशनमध्ये झोपायला सांगत नाही. आईस कंप्रेस कॅन बी अप्लाय इन अ नोज. जे आईस आहे ते आपण नोजवरती अप्लाय करू शकतो. दे कॉज ब्लिडिंग ब्लड व्हेसल टू कन्स्ट्रिक्ट अँड ब्लिडिंग स्टॉप. आईसमुळे काय होतं? व्हॅसो कन्स्ट्रिक्शन होतं, त्याच्यामुळे ब्लिडिंग स्टॉप होते. आफ्टर पिंचिंग युअर नोज रिलीज इट टू चेक इफ द स्टील ब्लिडिंग. जे पिंच केलंय आपण अंगठ्याने आणि बोटांनी नोज 5 ते 20 मिनिटासाठी, त्यानंतर पिंच झाल्यानंतर आपण चेक करायचं की ब्लिडिंग अजून पण कंटिन्यू आहे का नाही. If your nose is still bleeding, repeat the pinch your nose and apply the ice. जर ब्लिडिंग कंटिन्यू होत असेल 20 मिनिटांनंतर परत एकदा नोजला पिंच करायचं आणि आईस अप्लाय करायचं. तर या पद्धतीने आपण नोज पिंच करतो आणि पेशंटला फॉरवर्डली स्लाइटली लीन बसायला सांगतो. नेक्स्ट आहे हाऊ डू यू प्रिव्हेंट द नोज फ्रॉम द ब्लिडिंग अगेन. जर पुन्हा ब्लिडिंग होण्यापासून नोजला कसे प्रिव्हेंट करायचं? गो होम अँड रेस्ट विथ द हेड एलिव्हेटेड ॲट 30 to 45 degree. घरी जायला सांगायचं आणि आराम करायला सांगायचा. हे जो हेड आहे बेड आपण त्याला एलिव्हेट करायला सांगायचा 30 to 40 degree सेल्सिअस मध्ये, म्हणजे सेमी फॉदर्स पोझिशन मध्ये त्याला आराम करायला सांगायचा. डू नॉट ब्लो द नोज or put anything into it. If you have sneezed, open the mouth so that the air will escape out
द माउथ अँड नॉट थ्रू द नोज. आणि पेशंटला आपण नोजमध्ये काही पण असं हात किंवा इन्स्ट्रुमेंट घालायला नाही सांगायचे. जेव्हा पेशंटला स्निझिंग येईल म्हणजे शिंका येईल त्यावेळेस पेशंटला माउथ ओपन करायला सांगायचं, जेणेकरून नोजवरती प्रेशर पडणार नाही आणि ब्लिडिंग पुन्हा स्टार्ट होणार नाही. डू नॉट स्टेन ड्युरिंग द ब्लड मुवमेंट. यूज स्टूल सॉफ्टनर. आपण पेशंटला स्टूल सॉफ्टनर प्रोव्हाइड करणं, जेणेकरून पेशंटला ॲट द टाइम ऑफ द बाउल मुवमेंट प्रेशर द्यावं लागणार नाही. ट्राय टू कीप युअर हेड हायर द लेवल ऑफ युअर हार्ट. आपण पेशंटला ॲडवाइस करायची की तुमचं जे हेड आहे ते हार्टच्या लेवलच्या थोडंसं वरती ठेवत जा. स्मोकिंगला करायला नाही सांगायचे पेशंटला. स्टे ऑन अ सॉफ्ट कोल्ड डाएट, नॉट हॉट लिक्विड्स फॉर ॲटलिस्ट 24 hours. 24 hours हॉट लिक्विड्स रिस्ट्रिक्ट करायचे पेशंटमध्ये. डू नॉट टेक एनी मेडिकेशन दॅट विल थिन द ब्लड लाईक ॲस्पिरिन आहे, क्लोपिड्रोजल बायसल्फेट आहे किंवा वारफेरिन आहे. हे मेडिकेशन आपण रिस्ट्रिक्ट करायचे पेशंटमध्ये. हे मेडिकेशन ब्लडला थिन करतात. इफ these have been prescribed, need to be contact doctor them regarding stopping this medication. जर ही मेडिकेशन पेशंटच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये असतील तर आपण कॉन्टॅक्ट करायचं डॉक्टरांना आणि डॉक्टर ते मेडिकेशन स्टॉप करतात. इफ द रिब्लीडिंग ऑकर्स, ट्राय टू क्लिअर द नोज ऑफ अ क्लॉट बाय द स्निपिंग इन अ फोर्सफुली. यू कॅन टेम्पोरली यूज नेझल डिकॉन्जनट स्प्रे सच ॲज द ॲप्रिन और न्यू सॅनफ्रिन. जर ब्लिडिंग पुन्हा स्टार्ट झालं तर त्यावेळेस पेशंटला आपण नोज क्लिअर करायला सांगायचं फोर्सफुली आणि हे मेडिकेशन किंवा स्प्रे अप्लाय करायला सांगायचं टेम्पोररी यूजमध्ये. रिपीट द स्टेप अबाउट ऑन हाऊ टू स्टॉप द कॉमन नोज ब्लीड. इफ द ब्लिडिंग प्रेजिस्ट, कॉल डॉक्टर और विजिट इमर्जन्सी रूम. जर हे करून पण सगळं झाल्यानंतर पण ब्लिडिंग होत असेल आणि ती ब्लिडिंग थांबत नसेल त्यावेळेस इमर्जन्सी डिपार्टमेंटला यायचं हॉस्पिटलमध्ये आणि फर्दर ट्रीटमेंट घ्यायची. नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन कसं करायचं. मोस्ट नोज ब्लीड ऑकर ड्युरिंग द विंटर इन अ कोल्ड ड्राय क्लायमेट. इफ पर्सन इज प्रोन टू नोज ब्लीड, यूज ह्युमिडिफायर इन द होम. जे नोज ब्लिडिंग आहे ते मोस्टली कोणत्या सीझनमध्ये होतं, विंटरमध्ये होतं, कोल्डमध्ये होतं किंवा ड्राय क्लायमेटमध्ये होतं. जे पर्सन असे काही पर्सन आहेत ज्यांच्यामध्ये खूप वेळा नोज ब्लिडिंग होती त्यांनी त्यांच्या घरी ह्युमिडिफायर्स बसवायचे. पेट्रोलियम जेली, त्याला व्हॅसलिन बोलतात. अँटीबायोटिक ऑइंटमेंट और सलाइन नेझल स्प्रे मे बी यूज टू कीप द नेसल पॅसेज मॉइस्ट. नेसल पॅसेजला मॉइस्ट ठेवण्यासाठी आपण हे स्प्रे यूज करतो. अवॉइड पिकिंग द नोज. नोजमध्ये काय पण घालण्यासाठी, इन्स्ट्रुमेंट घालण्यासाठी अवॉइड करायचं. देन अवॉइड ब्लोईंग द नोज टू वायग्रेसली. म्हणजे खूप फोर्सफुली किंवा रिपीटेडली जे नोज क्लिअर करतात त्यांना ते अवॉइड करायला सांगायचं. इफ द नोज ब्लीड इज रिलेटेड टू अनदर मेडिकल कंडिशन सच ॲज द लिव्हर डिसीज और द क्रोनिक सायनस कंडिशन, फॉलो द डॉक्टर इन्स्ट्रक्शन टू कीप द प्रॉब्लेम अंडर कंट्रोल. जर नोज ब्लिडिंग हे कुठल्या वेगळ्या डिसीज कंडिशनमुळे होत असेल जसं की लिव्हर डिसीज किंवा क्रोनिक सायनस कंडिशनमुळे तर डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करायचा आणि प्रॉब्लेमला ट्रीट करायचं. अवॉइड स्टेरनिंग व्हाईल पासिंग द स्टूल और लिफ्ट एनिथिंग हेवी. म्हणजे काही जड उचलण्यासाठी आपण पेशंटला रिस्ट्रिक्शन घालायचे आणि स्मोकिंगला स्टॉप करायला सांगायचं. ते इथपर्यंत होतं आपलं एपिस्टॅसिस, नोज ब्लिडिंग. नेक्स्ट आहे सायनसायटिस. तर सायनसायटिस बघूयात आता. सायनसायटिस म्हणजे काय बघूयात. सायनसायटिस इज अ कंडिशन कन्सिस्टिंग ऑफ द इन्फ्लामेशन ऑफ द पॅरानेझल सायनसेस. इन्फ्लामेशन होतं कशामध्ये, पॅरानेझल सायनसेस मध्ये, विच मे और मे नॉट बी ॲज अ रिझल्ट ऑफ द इन्फेक्शन. हा हे कशामुळे होतं, इन्फेक्शनमुळे होऊ शकतं किंवा नाही पण होऊ शकत. और फ्रॉम बॅक्टेरिया, फंगल, व्हायरल, ॲलर्जिक और ऑटोइम्युनिटीज याच्यामुळे पण सायनसायटिस होतो. सायनसेस आर अ मॉइस्ट एअर स्पेस विदिन द बोन ऑफ फेस अराउंड द नोज. सायनसेस काय आहेत, हे एक मॉइस्ट एअर स्पेस आहे. एक जे फेशियल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये एक स्पेसेस आहेत त्याला आपण सायनसेस बोलतो.
ते फेसमध्ये आहेत आणि अराउंड द नोजेस आहेत. द सायनसेस आर lined with the some mucous membrane that line the nose and mouth. The causes and risk factor काय काय आहेत बघा. When a person has a cold and allergy, the sinuses tissue take more mucus and become swollen. जे पेशंटला कोल्ड किंवा कोल्डची किंवा इतर ॲलर्जी असते त्या पेशंटमध्ये सायनसायटिस बघायला भेटते. त्यांच्यामध्ये काय होतं, खूप मोठ्या प्रमाणात म्युकस तयार होतो आणि जे सायनस आहेत त्यांच्यामध्ये स्वेलिंग होते. The drainage system of the sinus get blocked and mucus can become trapped into the sinuses. जे ड्रेनेज सिस्टीम आहे सायनसची ती ब्लॉक झाल्यामुळे जो म्युकस तयार झालेला आहे सायनसेसमध्ये तो सायनसेसमध्ये जातो, त्याच्यामुळे पण सायनसायटिस होतं. द बॅक्टेरियल, फंगल अँड व्हायरसेस कॅन ग्रो देअर अँड कॉज सायनसायटिस. बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे पण सायनसायटिस होतो. द मोस्ट कॉमन बॅक्टेरियल एजंट इज Streptococcus pneumonia, Streptococcus aureus, and Haemophilus influenza, and Morellia catarrhalis. It is possible that consistent exposure to inhale the allergens that present year-round, such as the house dust mites, pests, moles, cockroaches, cause the chronic inflammation of the nose and sinuses. तर ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला हेल्दी सायनस आणि सायनसायटिस बघून भेटायला भेटेल आणि डिफरंट सायनसचे लोकेशन. तर हे बघा, जे आपले आयब्रोज आहे तिथं फ्रंटल सायनसेस असतं, देणे स्पिनॉइड सायनसेस त्याच्या खाली, देणे इथमॉइड सायनसेस डोळ्याच्या पुढे नाकाच्या तिथे, देणे मॅक्झिलरी सायनसेस म्हणजे जे मॅक्झिलरी बोन आहेत तिथे. तर सायनसायटिस मध्ये काय होतं, इन्फ्लामेशन, सायनस लाइनिंग इन्फ्लामेशन होतं. Then excess mucus or a sinus infection. Then as a predisposing factor, using the decongestant nasal spray too much, smoking, swimming, or diving, structural problems such as the deviated septum, adenoids, infected nostrils, dental infection, small sinus osteoe, and concha Then nasal polyps, the carrying cystic fibrosis gene also increase the risk of the sinuses. ह्याच्यामुळे पण सायनसिस होऊ शकते ह्या वरच्या दिलेल्या कंडिशनमुळे. Some people have growth called the polyps that block their sinuses passage and cause the sinusitis. काही पीपल मध्ये पॉलिप्सची ग्रोथ होती, त्याच्यामुळे पण जो पाथवे तो ब्लॉक होतो आणि त्याच्यामुळे सायनसायटिस होतो. तरी ॲक्यूट सायनसायटिस मध्ये बघा काय, ॲक्यूट इन्फ्लामेशन ऑफ द सायनस म्युकोसा इज युजली प्रिसिपिटेटेड बाय द अर्लियर अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन. ॲक्यूट सायनसायटिस जे त्याच्यामध्ये जे सायनस म्युकोस आहे ते अर्ली अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनमुळे होतं. मोस्ट केसेस ऑफ द ॲक्यूट सायनसायटिस स्टार्ट विथ द कॉमन कोल्ड. जे मोस्ट केसेस ॲक्यूट सायनसायटिस ते कशामुळे स्टार्ट होतात, कॉमन कोल्डमुळे स्टार्ट होतात, विच इज कॉज बाय द व्हायरसेस. याचा कॉज काय, व्हायरस. द कोल्ड कॅन इन्फ्लेम सायनस अँड कॉज द सिम्पटम्स ऑफ द सायनसायटिस. कोल्डमुळे काय होतं, इन्फ्लामेशन होतं सायनसेसमध्ये आणि त्याच्यामुळे सायनसायटिस होतो. द इन्फ्लामेशन caused by the cold nasal problem result in a swelling of the mucosa membrane of a sinus, and this can lead to the air and mucus become trapped behind the narrow opening of the sinus. On the rare occasion, acute sinusitis can result in a brain infection and other serious complication. तर इन्फ्लामेशन कशामुळे होतं, कोल्डमुळे होतं आणि किंवा नेझल प्रॉब्लेम झाले असून त्याच्यामुळे होतं. ज्या रेअर कंडिशन मध्ये रेअर ओकेजनला काय होतं, ॲक्यूट सायनसायटिसचा रिझल्ट कशामुळे होतो, ब्रेनला इन्फेक्शन पण होऊ शकतं ॲक्यूट सायनसायटिसमुळे किंवा सिरियस कॉम्प्लिकेशन पण आपल्याला पाहायला मिळू शकतात. ठीक आहे. देन क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. तर क्लिनिकल मॅनिफेस्टेशन मध्ये पहिले मॅक्झिलरी सायनसायटिस.
याच्यामध्ये काय म्हणले त्यांनी, कॅन कॉज पेन और प्रेशर इन मॅक्झिलरी एरिया. मॅक्झिलरी सायनसायटिस मध्ये काय बघायला भेटतं, पेन आणि प्रेशर होतो कशावरती, मॅक्झिलरी एरियामध्ये. अँड चिक्स बिकम द रेड, जे गाल आहेत ते लाल लाल होतात, एडिमॅटिस होतं, अँड टेंडर टू टच, आणि जे त्याचा टेंडर असतो तो हार्ड होतो, टच केल्यानंतर आपल्याला फील होतो. द पेन इज ॲग्रेवेटेड ऑन स्टॉपिंग ऑर कपिंग, जे पेन आहे त्याची इंटेन्सिटी कधी वाढते, स्टॉपिंग केल्यानंतर किंवा कपिंग केल्यानंतर. त्याने फ्रंटल सायनसायटिस, आपण मागच्या स्लाइडमध्ये त्याचे लोकेशन बघितले होते वेगवेगळ्या सायनसायटिसचे. तर फ्रंटल सायनसायटिस मध्ये काय आहे, कॉज पेन और प्रेशर इन फ्रंटल सायनस कॅव्हिटी. द पेन इज लोकलाइज्ड ओव्हर द फोरहेड अँड द पेशंट कंप्लेंट फ्रंटल हेडेक. फ्रंटल सायनसायटिस मध्ये जे फ्रंटल बोन आहे, फोरहेड आहे, तिथे पेन बघायला भेटतं. त्याच्यामुळे पेशंट काय कंप्लेंट करतो, फ्रंटल हेडेक ची कंप्लेंट घेऊन आपल्यापाशी येतो. त्याने इथोमॉइड सायनसायटिस. तर इथोमॉइड सायनसायटिस मध्ये काय, पेन इज लोकलाइज ओव्हर द ब्रिज ऑफ द नोज, इनर कॅन्थस अँड बिटवीन और बिहाइंड द आईज. इथोमॉइड सायनसायटिस मध्ये जे पेन आहे आपल्याला ते जो नोजचा ब्रिज आहे, सेप्टम ऑफ द नोज, तिथं पेन बघायला भेटतं. इनर कॅन्थस मध्ये पेन बघायला भेटतं, कानामध्ये किंवा डोळ्याच्या मागे. देन स्पिनॉइड सायनसायटिस. द स्पिनॉइड सायनसायटिस कॅन कॉज पेन और प्रेशर बिहाइंड द आईज. स्पिनॉइड मध्ये जो पेन आणि प्रेशर येतो कुठे पाहायला मिळतो, पेशंट कुठले पेन घेऊन येतो, आईज पेन घेऊन येतो आपल्यापाशी. बट ऑफन रेफर टू वर्टेक्स और ऑसिपिट ऑफ द हेड. तर हे कुठे रेफर होऊ शकतं, जे ऑसिपिट बोन आहे आणि व्हर्टेक्स, तिथे पण आपलं हेडेक होऊ शकतो. अदर सिम्पटम्स कुठले आहेत ॲक्यूट सायनसायटिसचे, मॅलेजिया, टेंडरनेस, इडिमा ऑफ द आयलिड्स, बॉडी एक होतं, डिक्रीज सेन्स ऑफ द स्मेल, टेंडरनेस ऑन अप्लाइंग प्रेशर, कप दॅट मे बी सिव्हिअर ॲट नाईट, सोर थ्रोट पण सिम्पटम्स बघायला पडतं, बॅड ब्रेथ, फिवर आणि म्युकोप्युरुलंट नेझल डिस्चार्ज. हे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसं करणार याचं, त्याच्यामध्ये आपण पेशंटचं एक्सरे एक्झामिनेशन करणार पॅरानेझल सायनसचं. इन केस आपण त्याची CT स्कॅन करणार. त्याने त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, ते मॅनेजमेंट आहे अँटीबायोटिक थेरपी, नेझल डिकॉन्जेस्टंट, अँटीहिस्टामाइन ड्रग, कन्झर्वेटिव्ह मेजर्स आणि स्टीम इनहेलेशन. तर अँटीबायोटिकमध्ये आपण त्यांना ड्रग्स फॉलो करणार, जसं की अमोक्सिसिलिन, फ्लुरोक्विनॉल्स, क्लॅराथोमायसिन, डॉक्सिसायक्लिन, हे पेशंटला आपण यूज करायला सांगतो. हे नेक्स्ट याच्यात आपण काय सांगणार, नेझल डिकॉन्जेस्टनमध्ये काय आहे, काय काय प्रोव्हाइड करणार आपण, सुडोएपिड्राइन किंवा ऑक्झिमिथाझोलाइन हेल्प्स टू रिलीव्ह द नेझल ऑब्स्ट्रक्शन. नेझल ऑब्स्ट्रक्शनला हेल्प करतं रिलीव्ह करण्यासाठी. देन नेझल स्वेलिंग ला पण कमी करण्यासाठी मदत करतो. अँटीहिस्टामाइन कधी प्रोव्हाइड करणार, इफ द ॲलर्जी इज सस्पेक्टेड अलॉंग विथ द सायनसायटिस. अँटीहिस्टामाइन ड्रग्स आर रिक्वायर्ड टू कंट्रोल द ॲलर्जीज. अँटीहिस्टामाइन ड्रग कधी प्रोव्हाइड करतो आपण, जर पेशंटला ॲलर्जी असेल त्यावेळेस आपण अँटीहिस्टामाइन ड्रग प्रोव्हाइड करतो. तर याच्यामध्ये कुठले कुठले आहेत, सिट्रिजिन आहे, फेक्सोफिडिनिन आहे आणि नेझल स्प्रेज आहेत, नेझल स्टेरॉइड स्प्रेज. त्याने कन्झर्वेटिव्ह मेजर्समध्ये काय काय करणार आपण, तर कन्झर्वेटिव्ह मेजर्समध्ये OTC ड्रग्स म्हणजे OTC ड्रग्स म्हणजे ओव्हर द काउंटर ड्रग्स. ते कोणते कोणते, ॲसिटामिफेन और पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन कॅन रिलीव्ह द सम सिम्पटम्स ऑफ द हेडेक, प्रेशर, फॅटिक, पेन. त्याने स्टीम इनहेलेशन म्हणजे वाफ घेण्यासाठी सांगतो, मेडिकेटेड स्टीम इनहेलेशन, बेंझोनिन और मेंथॉल थ्रू द नोज आर सूदिंग. Then chronic sinusitis. In a chronic sinusitis, the membrane of the both paranasal sinuses and the nose are thickened because they are constantly inflamed for more than the 8 weeks in adult.
क्रोनिक सायनसायटिस हे मोर दॅन 8 वीक्सपेक्षा जास्त असतात. त्याच्यामुळे जे पॅरानेझल और जे नोजचे मेम्ब्रेन्स ते थिक झालेले असतात. क्रोनिक सायनसायटिस इज युजली द रिझल्ट ऑफ द इनकम्प्लिटली रिझॉल्व ॲक्यूट सायनसायटिस. क्रोनिक सायनसायटिस केव्हा होतं, ज्यावेळेस ॲक्यूट सायनसायटिस आहे त्याचा पूर्णपणे कव्हर अप होत नाही, ते ट्रीटमेंट होत नाही, इनकम्प्लीट ट्रीटमेंट झाल्यामुळे ॲक्यूटचं क्रोनिकमध्ये कन्व्हर्जन होतं. तर क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये काय काय बघायला भेटतं? नेझल ऑब्स्ट्रक्शन, नेझल कंजेशन बघायला भेटतं, एक्सेसिव्ह नेझल डिस्चार्ज बघायला भेटतो, एडेमा बघायला भेटतो कशामध्ये, नेझल म्युकोसा मेम्ब्रेनमध्ये. देन फेशियल पेन बघायला भेटतं, हेडेक बघायला भेटतो, नाईट टाईममध्ये कपिंग होते. देन मायनर और कंट्रोल अस्थमा सिम्टम्स बघायला भेटतात. देन थिक ग्रीन और येलो डिस्चार्ज बघायला भेटतो, एपिस्टायटिस बघायला भेटते. फिलिंग फेशियल फुलनेस, जे फेशियल जे मसल आहे ते एकदम फुलनेस झाल्यासारखे किंवा टाईट झाल्यासारखे फील होतं. ऑपन क्रोनिक सायनसायटिस कॅन लीड टू ॲनोसोमिया. ॲनोसोमिया म्हणजे स्मेल ब्लाइंडनेस. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, ॲनोसोमियामध्ये कम्प्लिटली किंवा इनकम्प्लिटली लॉस ऑफ द सेन्स ऑफ द स्मेल. जो सेन्स आहे स्मेलचा त्याच्यामध्ये लॉसेस होतात, त्याला बोलतात ॲनोसोमिया. व्हर्टिगो पण बघायला भेटतो, ब्लड विजन. आणि क्रोनिकमध्ये आपण डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसं करणार, एक्सरे करणार, रायनोस्कोपी करणार, देन ट्रान्सल्युमिनेशन टेस्ट करणार, रायनो स्कॅन करणार, म्हणजे जे सायनसेस त्यांना स्कॅन करणार, नेझल एंडोस्कोपी करणार, सिटी स्कॅन, MRI टू कन्फर्म द सायनसायटिस, नेझल एंडोस्कोपी. आणि काही लॅबोरेटरी टेस्टमध्ये ब्लड टेस्ट करणार, बायोप्सी करणार मेम्ब्रेनची. बायोप्सीमध्ये म्हणजे तो आपल्याला ज्या ऑर्गनची किंवा टिश्यूची बायोप्सी करायची असेल तिथला एक छोटासा कट घेऊन आपण लॅबमध्ये सेंड करतो. त्याच्यावरती जे लॅब टेक्निशियन स्टडी करतात आणि डिसीजचा कॉज कशामुळे झाला तो फाइंड आउट करतात. तर यांना मॅनेजमेंट कसं करणार, क्रोनिक सायनसायटिसला अँटीबायोटिक्स देणार. कोणते ॲमोक्झिसिलिन, क्विनोएट, एम्पिसिलिन, एरिथ्रोमायसिन, थर्ड जनरेशन सेफॅलोस्पोरिन सच एज सिप्रोफ्लोक्झिन, ॲसिटाइल, सिप्रोडोक्झामाइन और सिप्रोझाइल. देणे सर्जिकल मॅनेजमेंट कसं करणार या पेशंटमध्ये? पहिली प्रोसिजर आहे अँट्रम पंक्चर. म्हणजे काय बघूयात. इन दिस प्रोसिजर द ट्रॉकर अँड द कॅन्युला पुट अंडर द इन्फिरियर ट्रोब्युलंट अबाउट हाफ इंचेस फ्रॉम द anterior end of the ट्रोब्युलंट आफ्टर द फिनिशिंग nasoarterial wall. Trocar enter into the nasal cavity. The trocar is removed and the cannula is placed properly in the sinus cavity. This procedure is done to irrigate the sinus cavity with the sterile normal salines. The discharge come out through the natural ostium of the nose sinuses. On complication of the procedure, the local medication is installed, cannula is withdrawn and the nose is clean. तर ह्या प्रोसिजरमध्ये काय काय यूज होतं, एक ट्रोकॅन्टर असतो, ट्रोकार असतो आणि एक कॅन्युला असतो. ट्रोकार करतो, छिद्र पाडायचं काम करतो. ट्रोकारच्या मध्ये आपण नेझल कॅव्हिटीमध्ये जाणार, सायनसच्या कॅव्हिटीमध्ये जाणार, तिथे ट्रोकर घालणार, त्याच्यानंतर आपण कॅन्युला घालणार. कॅन्युला घातल्यानंतर ट्रोकर काढून घ्यायचा, मग कॅन्युला तिथे असतात, मग कॅन्युला थ्रू आपण नॉर्मल सलाईननी जे सायनस आहे त्याला क्लीन करून घेणार. ठीक आहे, हे होतं अँट्रम पंक्चरमध्ये. देन इंट्रानेझल अँट्रोस्कोपी. द ड्रेनेज ऑपरेशन परफॉर्म ऑन मॅक्सिलरी सायनसेस टू क्रिएट द परमनंट विंडो नियर द फ्लोर ऑफ द एंट्रम टू फॅसिलिटेट ड्रेनेज ऑफ द डिस्चार्ज. तर या प्रोसिजरमध्ये काय केलं जातं, मॅक्सिलरी सायनसेस आहेत तिथे एक परमनंट विंडो तयार केली जाते, ज्याच्यामुळे जे ड्रेनेज आहे त्यांना एक डिस्चार्ज होण्यासाठी
वे तयार होतो. देन क्लँड विल लुक रॅडिकल अँट्रोस्टोमी. इन्सिजन इन अप्पर गम मध्ये आपण इन्सिजन करतो. ओपनिंग इन अँटेरियर वॉल ऑफ द अँट्रम. अँट्रमच्या जो अँटेरियर वॉल आहे त्याला आपण ओपन करतो. अँड रिमूव्ह द एंटर डिसीज मॅक्झिलरी सायनस बिकॉज अँड ड्रेन इज अलाउ इन टू द इन्फिरियर ऑर मिडल मियाटस बाय क्रिएटिंग अ लार्ज विंडो इन द लॅटरल नोज वॉल. ओपनिंग केलं आपण ह्याच्यामध्ये अँट्रममध्ये. देन जे मॅक्झिलरी ह्याच्यामध्ये सायनसेसमध्ये म्युकस आणि ड्रेन तयार झालेली त्यांना आपण एक वे तयार करतो. कुठं तर लॅटरल नोझल वॉलमध्ये. त्याच्यामुळे डिस्चार्ज क्लिअर होतं. देन फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस प्रोसिजर. Relatively recent advance in the treatment of the sinusitis is a type of surgery called as a functional endoscopic sinusitis surgery, FESS. ही एक रिसेंटली ॲड झालेली प्रोसिजर आहे सायनसायटिसच्या ट्रीटमेंटमध्ये. तिला आपण फंक्शनल एंडोस्कोपिक सायनसायटिस सर्जरी बोलतो. वेअर देअर नॉर्मली क्लिअरन्स फ्रॉम द सायनस इज रिस्टोर बाय रिमूव्हिंग द अनाटॉमिकल अँड पॅथॉलॉजिकल ऑब्स्ट्रक्टिव्ह व्हेरिएशन दॅट प्री डिपॉझिट टू द सायनस. ह्याच्यात आपण काय करतो, रिमूव्ह करतो ॲनाटॉमिकली आणि पॅथॉलॉजिकली जे ऑब्स्ट्रक्शन तयार झालेले आहेत त्यांना आपण सर्जिकली रिमूव्ह करतो. द बेनिफिट ऑफ द FESS is its ability to allow for a more target approach to affected sinus, reducing the tissue disruption and minimizing the post-op complication. ह्या प्रोसिजरमुळे काय होतं, जे टिश्यूला डिस्ट्रप्शन होणार होतं ते कमी होतं आणि पोस्ट-ऑप नंतर जे कॉम्प्लिकेशन होणार होते ते कमी होतात. त्यांनी बलून सायनोप्लास्टी. इन दिस मेथड सिमिलर टू बलून एन्जिओप्लास्टी यूज unclog arteries of the heart, utilizing balloon in an attempt to expand opening sinuses in a less invasive manner. ते बघा खाली फोटो दिलेले आहेत. फ्रंटल नेझल बलून डायलेटेशन, स्पिनॉइड सायनस बलून डायलेटेशन, मॅक्झिलरी सायनस बलून डायलेटेशन. या प्रोसिजरमध्ये काय करतो, एक बलून असतो तो आपण नेझल कॅव्हिटीमध्ये इन्सर्ट करतो आणि जिथे सायनसेस आहेत, ज्या सायनसेसचा आपल्याला क्लिअरन्स करायचं आहे त्या सायनसेसला आपण इम्प्लेंट करतो. त्याच्यामुळे जे ड्रेनेजला आहे पाथवे ऑब्स्ट्रक्ट झालेला आहे तो इम्प्लेंट होतो. तर नर्सिंग मॅनेजमेंट कसं करायचं आणि प्रिव्हेन्शन हे बघायला आता. एन्करेज द पेशंट टू गेट प्लॅन्टरी बेड रेस्ट घ्यायला सांगायचे पेशंटला. लेईंग डाऊन कॅन मेक सायनसेस फील मोर स्टॉप अप, सो ट्राय लाईंग ऑन अ साईड दॅट लेट्स यू ब्रीथ द बेस्ट. आपण पेशंटला ज्या साईडला झोपल्यावरती ब्रीथ घेण्यासाठी नॉर्मली गुड फील येतं त्या साईडला झोपायला सांगणार पेशंटला. यू कॅन प्रॉप युअर सेल्फ up with the pillow. Nurse instruct the patient about the method to promote the drainage such as the healing steam inhalation, inhalation steam करायला सांगायचं, हॉट शॉवर घ्यायला सांगायचं, फेशियल सोना करायला सांगायचा, इन्क्रीज द फ्लुइड इंटेक करायला सांगायचं पेशंटला आणि अप्लाइंग द लोकल हीट आणि लोकल हीट अप्लाय करायला सांगायचे पेशंटला सायनसेसवरती. अप्लाय द मॉइस्ट हीट बाय द होल्डिंग वार्म wet towel against the face or breathing in a steam through cloth or towel. There will be relieve the sinus pressure and help open the sinus passages. आपण पेशंटला मॉइस्ट हीट अप्लाय करायला सांगायची आणि वेट टॉईल अगेन्स्ट करायला सांगायचं फेसवरती. एन्करेज द पेशंट टू अवॉइड द बेंडिंग, लिफ्टिंग हेवी ऑब्जेक्ट or stopping. Talk with the doctor before using the OTC drug. Some cold medicine can make symptoms worse and cause problem others. कुठली पण ट्रीटमेंट घेण्याआधी किंवा OTC ड्रग्ज घेण्याआधी डॉक्टरचा एकदा कॉन्टॅक्ट करायचा किंवा त्याच्यामुळे काय होतं, जे काय मेडिकेशन ते सायनसायटिसला ट्रिगर करतात. डू नॉट यूज द नेझल स्प्रे विथ द डिकॉन्जेस्टंट इन इट फॉर मोर दॅन 3 days. जो नेझल स्प्रे तो 3 दिवसापेक्षा जास्त यूज करायचा नाही. इफ युजिंग इट फॉर मोर दॅन 3 days स्वेलिंग इन द सायनस मे गेट वर्स वेन स्टॉप युजिंग द मेडिकेशन. तर प्रिव्हेन्शन कसं करायचं या पेशंटमध्ये,
कीप द नॉईज ॲज मॉइस्ट ॲज पॉसिबल विथ द फ्रिक्वेंट यूज ऑफ द सलाईन स्प्रे. म्हणजे नोजला आहे आपण ते कंटिन्युअसली मॉइस्ट ठेवायचं कशाच्या यूजने, सलाईन स्प्रेने. अवॉइड अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शन. अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शनला अवॉइड करायचं. कसं, मिनिमायझिंग कॉन्टॅक्ट विथ द पीपल हू हॅव कोल्ड्स. ज्या पीपलला कोल्ड आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कमी प्रमाणात द्यायचं. वॉश युअर हँड्स फ्रिक्वेंटली विथ द सोप अँड वॉटर. आपले हात साबणाने किंवा लिक्विड सोपनी वारंवार धुवायचे. इस्पेशली बिफोर युअर मील, स्पेशली जेवणाच्या आधी. यूज ह्युमिडिफायर इफ नेसेसरी. ज्या पेशंटला कोल्ड आहे किंवा ड्राय क्लायमेटची ॲलर्जी त्यांनी ह्युमिडिफायर यूज करायचा. इफ द एअर in your home is dry, such as it is if you have forced hot air heat, adding moist to the air may help prevent the sinusitis. Be sure the humidifier stay clean and free moist with the regular and through clean. Avoid very dry indoor environment. घराच्या आतलं एन्व्हायरमेंट ड्राय एवढं ड्राय ठेवायचं नाही. बट बी अवेअर दॅट इफ ॲलर्जिक to molds, house dust, mice, cockroach, humid environment may also create problems. जर कोणाला ह्यावरीलपैकी ॲलर्जी असेल तर ते आपण क्लीन करायचं. अवॉइड एक्सपोजर टू इरिटंट्स सच ॲज द सिगरेट, सिगार स्मोक और स्ट्रॉंग ऑर्डर्स फ्रॉम द केमिकल्स. जे कोणाला इरिटंटची ॲलर्जी असेल जसं की सिगरेटची, सिगार स्मोकची किंवा स्ट्रॉंग ऑर्डरची किंवा केमिकलची, त्यांना आपण कॉन्टॅक्टमध्ये येण्यापासून अवॉइड करायचं. टोबॅको स्मोक अँड एअर कॉन्टॅमिनेट्स कॅन इरिटेट अँड इन्फ्लॅम युअर लंग्स अँड नेझल पॅसेज. जो टोबॅको स्मोक आहे किंवा एअर कॉन्टॅमिनेट्स ते काय करतात, इरिटेट करतात आणि इन्फ्लॅमेशन करतात युअर लंग्सला आणि नेझल पॅसेजला. अवॉइड अल्कोहोल विच कॅन वर्सन सॉल्विंग इन द सायनस. अल्कोहोलमुळे पण सायनसमध्ये स्वेलिंग होते. अवॉइड एक्सपोजर टू एनिथिंग यू आर हॅव्हिंग ॲलर्जिक. जर तुम्हाला डस्ट ॲलर्जी असेल तर डस्टमध्ये जाण्यापासून अवॉइड करायचं स्वतःला. इफ द पेशंट हॅव नॉट बीन टेस्टेड फॉर ॲलर्जी अँड गेटिंग फ्रिक्वेंट सायनस इन्फेक्शन, आज द हेल्थ केअर प्रोव्हायडर टू गिव्ह ॲलर्जिक इव्हॅल्युएशन और टू प्रेफर द पेशंट फॉर अ ॲलर्जिक स्पेशलिस्ट. जर पेशंटला माहीत नसेल की मला ॲलर्जी आहे का नाही, त्यासाठी आपण जे पेशंटला एक ॲलर्जी स्पेशलिस्ट रेफर करतो. अवॉइड लॉंग पिरियड फॉर स्विमिंग इन अ पूल ट्रीटेड विथ द क्लोरीन विच इरिटेट द लायनिंग ऑफ द नोज अँड द सायनसेस. खूप वेळ स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी पेशंटला किंवा इतरांना सांगायचं, जेणेकरून जे नोज आणि सायनस आहेत त्यांना इरिटेशन होणार नाही. देन अवॉइड वॉटर डायव्हिंग. वॉटर डायव्हिंगला अवॉइड करायचं. विच फोर्स वॉटर इन टू द सायनस फ्रॉम द नेझल पॅसेज. पाण्याच्या फ्लोमुळे नेसल पॅसेजमध्ये सायनसला इन्फेक्शन किंवा स्वेलिंग होते. तर अशा पद्धतीने आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. ठीक आहे, थँक्यू.